सिंह रास मे महिना 2024 आपल्या टीचर संबंधी सिंह राशीच्या व्यक्तींचे जे काही गुरु आहेत त्यांच्या संदर्भात काहीतरी करण्याचा हा महिना आहे। तसेच वृद्ध आणि आजारी व्यक्ती जे आहेत, कॅन्सर पेशंट जे आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला या महिन्यात काहीतरी काम करण्याचा एक विशेष असा योग म्हणा किंवा एक संधी म्हणा, ही जर कधी आपण केली तर पुढील आरोग्याच्या दृष्टीने आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला खूप फायदा होईल। त्यामुळे सरांसंबंधी म्हणजे आपले गुरु जे आहेत त्यांच्या संबंधी आणि कॅन्सर पेशंट संबंधी काहीतरी सामाजिक कार्य या महिन्यात आपल्या हातून घडवा, निश्चित आपल्याला फायदा होईल। कन्या रास मे महिना 2024 झोपे संबंधीच्या समस्या या महिन्यात आपल्याला उद्भवणार आहे। त्यामुळे कर्म असे करूच नाही की ज्याच्याने झोप आपल्याला शांत आणि गाढ लागणार नाही। तसेच प्रत्येक वेळेसच पत्नीचं आपल्या अयोग्य असेलच असं नाही। कुठल्याही पत्नीला आपल्या नवऱ्याचं वाईट व्हावं असं कधीही वाटत नाही। त्याच्यामुळे या महिन्यात पूर्णपणे पत्नीचं ऐकायचं आहे। त्याचबरोबर आरोग्याच्या बाबतीमध्ये आपला कॉन्फिडन्स, आत्मविश्वास ढासळणार नाही याची काळजी घ्यायची आहे। तसेच आपल्या शरीरातल्या गुप्त भागाची सुद्धा आपण या महिन्यात काळजी घ्यायची आहे। तसेच इन्व्हेस्टमेंटसाठी हा महिना आपल्यासाठी योग्य असणार आहे। तुळ रास मे महिना 2024 बिझनेस मध्ये या महिन्यात आपण रिस्क घेणार आहात। तसेच रिस्क घेताना कधी पण मृत्यू समोर ठेवायचा, मृत्यूनंतर श्वास सुद्धा घेता येत नाही, रिस्क काय घेणार। त्यामुळे आपण कॅल्क्युलेशनने थोडी रिस्क घ्यायची या महिन्यामध्ये। तसेच कचरा आणि कचऱ्याचं व्यवस्थापन या काही सेक्टरमध्ये आपण सामाजिक काहीतरी काम करा, याच्याने आपल्याला करिअर मध्ये खूप छान कॉन्टॅक्ट्स मिळतील। त्या सामाजिक कार्यातनं आपलं समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं नाव होईल आणि बिझनेस मध्ये आपल्याला सुंदर ऑफर मिळेल। त्यामुळे कचऱ्या संदर्भातलं व्यवस्थापन या महिन्यामध्ये आपल्याकडनं काही होईल का, सुट्टीचा योग्य उपयोग होईल का, हे आपण विचार करायचा आहे। आणि तोच जॉब करून जर कधी कंटाळला असाल तर आता खरंच बिझनेस मध्ये पडण्याचा हा कालावधी आहे, रिस्क घेण्याचा कालावधी आहे। त्यामुळे या महिन्यामध्ये आपण बिझनेसचा विचार करायचा आहे। वृश्चिक राशीफळ मे महिना 2024 वाचेवर म्हणजे बोलण्यावर या महिन्यात थोडा कंट्रोल ठेवायचा आहे। विचार करायचा आहे की आपण सर्व गोष्टींनी संपन्न आहोत का। मुलांकडनं अपेक्षा करताना, भावंडांकडनं अपेक्षा करताना, स्वतःच्या मनाचं खच्चीकरण करत असताना आपण विचार करायचा आहे की आपण यांना काय दिलंय। त्यामुळे आपण जसे त्यांच्याशी वागणार आहात तसंच रिटर्न आपल्याला भेटणार आहे। किंवा काही वेळेस आपल्याला मौन धारण केलं तर बऱ्याच प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळणार आहेत। पत्नीचा सल्ला या महिन्यात अतिशय उपयुक्त असा ठरणार आहे। काही शिक्षण घेण्याचे योग सुद्धा या महिन्यात आहे। एखादा कोर्स, छोटासा वर्कशॉप या महिन्यात आपल्याला जर कधी कुठे दिसतंय तर ऍडिशनल नॉलेज साठी आपण ते वेळात वेळ काढून करा, त्याच्याने उत्तमरित्या आपल्याला फायदा होईल। तसेच व्यावसायिकांसाठी या महिन्यामध्ये मध्यम स्वरूपाची खरेदी विक्री असेल।